गुड मॉर्निंग. तर रात्री बराचसा पाऊस झाल्यामुळं आपण नाईट ट्रेक कॅन्सल केली रात्रीची आणि सकाळच्या 3 वाजता आपण मॉर्निंग ट्रेक चालू करणार आहे. एवढं सकाळी निघाल्यामुळे वाटलं होतं की रोडला भरपूर कुत्रे असतील, पण हे एक सोडलं तर बाकी कोणी नाही आहे रोडला. आणि आता इथून आपली होणार आहे ट्रेकिंगची सुरुवात. म्हणजेच हा आपला होता स्टार्टिंग पॉईंट. आता भरपूर पाऊस झाल्यामुळे भरपूर असा चिखल झाला आहे रोडला आणि त्यात हे शेड घालून आलेले आहेत फ्लिप फ्लॉप चप्पल आणि गळ्यात असे एलियन सारखे 2 बल्ब लावून आलेले आहेत. आता ते कसे दिसत आहेत ते तुम्ही तुमचं बघा. ट्रेक स्टार्ट करण्यासाठी आपल्याला रोड हवा होता, पण पायवाट शोधता शोधता आपल्याला मिळाली नाही. थोडीशी मिळाली आहे, सो आपण इथून चढायला सुरुवात करणार आहे वरती. जागा तर दिसत नाहीये, पण ट्राय करूयात. आता हे एवढं जंगल, तर पाय टाकायला जागा शोधत शोधत वरती आपण येत होतो. त्यात हा पिठाचा गोळा मध्येच घसरतोय, वरती जातोय. वरती बघावं, हा थोडी थोडी जागा दिसते, तर आपण तसंच वरती चाललो. आणि हे आपले पुण्याकडचे बर्गर आणि पिझ्झा. यांना आपले गावाकडची भाकर कशी ऐकेल, तर त्यांना आवाज देत देत वरती आलो. शेवटी आपल्याला एक मस्त असा चान्स भेटलाय. वरती जाताना तुम्हाला जर जागा मिळत नसेल तर कधी जिथून पाणी खाली येतं त्याच्या शेजारून तुम्ही रोड शोधत शोधत जा, आणि आपल्याला तशीच एक जागा मिळाली आहे. याच झाडाच्या शेजारून आपण वरती जाणार आहे आणि आपल्याला फायनली शेवटी भेटलेला आहे एक फ्लॅटाचा स्पेस. म्हणजे थोडक्यात वरती जायला जागा, जंगल वगैरे झाडी सगळी नाहीये, त्यामुळे आपण इथून एकदम क्लिअरली नीट चढू शकतो. आणि हा आपण आलोय पूर्ण फ्लॅट जागेवरती. इथून आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, पण आपल्याला आहे अजून बराच टाइम आहे पुढे जायला. शेवटी एक फ्लॅट सरफेस म्हणजेच एक पठार आपल्याला मिळालेलं आहे जिथं आपण टेंट लावू शकतो. सो आपण टेंट काढायला सुरुवात केली. आपण म्हणजे खरं तर पिठाचा गोळाच काढतोय सगळं, पण थोड्याशा शिव्या खाल्ल्या आणि मग शेवटी मी पण मदत केलीच त्याला. सो टेंट लावून झाल्यानंतर थोडीशा टेंटचा आपण ओव्हरव्ह्यू घेऊयात. आणि ओव्हरव्ह्यू घेता घेता थोडीशी टेंटला नावं ठेवत ठेवत हे काय ओपन ठेवलंय सगळं, पाऊस पाचल पाणी वगैरे आतमध्ये येईल म्हणता म्हणता चांगलं आहे म्हणत पुढेच आपण स्टार्ट केलेलं आहे. टेंट ओपन करून आपण थोडासा बघितलं तर थोडा थोडा सनराईज व्हायला लागला. सकाळी येता येताच आपण थोडासा घसरटा रोड असल्यामुळे पाय घसरून थोडासा पायाला लागलं होतं. पाय सुजलेला असून हा पिठाचा गोळा निवांत पसरलेला आहे आणि आपल्याला तसं बसवलेलं आहे. पाय सुजलेला आहे हे दिसत असून सुद्धा म्हणतोय काय नाही होत त्याला. नंतर ना आपण बाहेर पाहिलं तर थोडा थोडा सनराईज होत होता, त्यामुळे आपण लावलेला आहे टाइम लॅप आणि तोही त्याच्याच मोबाईलवरती लावला, त्यामुळे आपल्या मोबाईलचा काही प्रॉब्लेम नाही. पुढे थोडा थोडा सनराईज होत होता. एकदम पुरंदरच्या मागच्या साईडने थोडा थोडा सनराईज दिसतोय, पण पुरंदर एवढा क्लिअर दिसत नाहीये कारण की थोडासा अजून अंधार आहे. नंतर ना जसं समजलं की सनराईज आपला चांगला झालेला आहे, तसं आपण बाहेर आलो व्हिडिओ काढायला. असे दोन्ही हात पसरवून जो थंड हवेचा आनंद घेण्यात मजा आहे तो कुठंच नाही. त्यानंतर आपण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवूयात. हा असा सह्याद्री पूर्ण आणि त्याच्यामध्ये बसलेलं हे आपलं छोटंसं कुसगाव. तसंच तुम्हाला समोर दिसेल हा सनराईज होतोय तो एक्झॅक्टली आपल्या पुरंदर किल्ल्याच्या बॅक साईडने, त्यामुळे पुरंदर किल्ला एकदम असा खुलून दिसतोय. तर असंच आपण पुढे पुढे पाहिलं तर ह्या डोंगराच्या मागे दिसेल आपल्याला कात्रज. तसंच पुढे आलो तर इथे दिसेल आपल्याला सिंहगड, परंतु आता थोडासा धुकं किंवा अंधार असल्यामुळे तो क्लिअर दिसत नाहीये, तर थोड्या वेळाने आपण पुन्हा बघूया. तर जसं की जुने लोक म्हणतात की सह्याद्री तुम्हाला कधीही नाराज करत नाही, त्याचं एकदम एक्झॅक्ट उदाहरण म्हणजे हेच. यानंतर आपण थोडासा ट्राय करणार आहे, तो म्हणजे सनकिसचे फोटोज किंवा व्हिडिओज काढण्याचा. पण ह्या मुलींना कसं काय जमतं एक्झॅक्ट तोच अँगल घ्यायला काय माहिती. मी भरपूर असा ट्राय केला, पण आपल्या वाट्याला फक्त खोबऱ्याचाच किस येणार आहे, त्यामुळे ते जाऊ द्या. त्यानंतर भाऊ आलेले होते आपल्या ब्रँडचं एक मोठं असं भारी टी शर्ट घालून. तर आपण आपल्या ब्रँडचा नक्कीच ब्रँडिंग केलेलं आहे. त्यानंतर तिथे आपण मस्तपैकी इम्रान हाशमीची अशी गाणी लावली होती आणि भाऊ त्या गाण्यांवरती एकदम डान्स करत होता आवडलेल्याप्रमाणे. हे सगळं झाल्याच्या नादात अशी भरपूर अशी भूक लागलेली होती, हे त्याला सांगितलं आणि भाऊने लगेच काढलेलं आहे. आता स्वयंपाकाच्या बाबतीत भाऊ आपले खूप हुशार आहेत. एक मिनी स्टोव घेतला होता, त्याच्याबरोबर गॅस आणला होता. तर आपण विचारलं की तू पेटवता पेटवता टेंट पेटवणार नाहीस ना. तर भाऊला भरपूर असा कॉन्फिडन्स होता, त्यामुळे त्यांनी सगळं एकदम परफेक्टली मॅनेज केलंय. गरम वगैरे पाणी करून गरम आणि अशी टेस्टी अशी दिसणारी अशी त्यांनी मॅगी बनवली आहे. आता खायची तर खूप इच्छा आहे, पण आता तो वाढून देतोय किती किती कसं त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यालाच वाढायला पण लावलंय आपण पिठाचा गोळायचो. शेवटी आपल्याला खायला भेटलंय. सो मॅगी खाल्ली आहे आणि आपला टाइम लॅप एकदा बघूयात आपण. छान आलाय, थोडासा हलतोय वारं वगैरे भरपूर असल्यामुळे वरती, आणि नीट मोबाईल स्टँड घेऊन न गेल्यामुळे त्याचे हे परिणाम आहेत. सनराईज थोडा 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 तुम्हाला जाणवेल वरती वरती येताना, फक्त त्यापेक्षा छान दिसत आहेत ते वरतून जाणारे ढग. असं सह्याद्रीमध्ये बाहेर फिरायला आलं की असं वाटतं की निसर्गाने व सह्याद्रीत दिलेलं हे अनमोल असं गिफ्ट
सोडून कधीच आपण खाली जाऊ नये. पण काय करणार, आपल्याला शेवटी EMI पे करायचे. सो आपल्याला जॉबला जावंच लागेल. मध्ये मध्ये येणाऱ्या या अडचणींसाठी खेद आहे. यानंतर आपण सुरू करणार आहे ते फोटोज, आणि यामध्ये आपले हे असे रेग्युलरचे पोजेस आहेत. ते पोजेस आपण काय रेग्युलर मारत असतो. त्यानंतर आपण एक छोटासा कॉमेडी व्हिडिओ ट्राय केला, पण नाही झाला. पण त्यातले काही व्हिडिओ होते जे अप्रतिम झालेले आहेत, मला तरी खूप आवडले. त्यानंतर तुम्हाला सिंहगड नव्हता नीट दिसलेला. सो आता आपण नीट एकदा सिंहगड दाखवूयात तुम्हाला. या साईडला थोडंसं झूम केल्यानंतर इथून हा सिंहगड दिसतो, आणि तसंच अपोजिटला आपण थोडासा 180 डिग्रीमध्ये पाहिलं तर तिकडे तुम्हाला पुरंदर दिसेल. सो आता भरपूर असं ऊन झालंय. सो आपण निघालो आता. ही होती आपली छोटीशी ट्रिप. सो बाय बाय.